घोडबंदर परिसरामध्ये मोठी वाहतुकीची कोंडी झाली आहे। गायमुख चौक ते फाउंटन यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब अशा रांगा लागल्या। मुसळधार पाऊस सुरू आहे, सोसाट्याचा वारा आहे, त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याची स्थिती आहे, तर काही ठिकाणी झाडं देखील कोसळली। वसई विरारच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरती घाट सेक्शनमध्ये ही वाहतुकीची कोंडी झाली आहे। सध्या मी घोडबंदर परिसरात आहे आणि घोडबंदर परिसरामध्ये आपण जर बघितलं घोडबंदर रोडवर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। ठाण्याहून जर तुम्ही बोरिवलीच्या दिशेने जात असाल तर तुम्हाला किमान 1.5 ते 2 तास लागतील, एवढी वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। कारण ट्रक असतील, 4 व्हीलर असतील, 2 व्हीलर असतील, यांची भली मोठी रांग आपल्याला या घाट सेक्शनमध्ये लागलेली पाहायला मिळते। गायमुख पासून ते अगदी मग फाउंटन पर्यंत ही वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। अनेक एसटी बसेस असतील, टीएमटीच्या बसेस असतील, या सगळ्या एका रांगेत उभ्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। पावसाचा जोर अजूनही कायम आहे, शिवाय ताशी 50 ते 60 किलोमीटर/आवर ने वारे सोसाट्यानं वाहताना आपल्याला पाहायला मिळत आणि त्यामुळे घाट सेक्शन मध्ये काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे, काही ठिकाणी झाडांची पडझड होतीये आणि त्यामुळे वाहतुकीवर याचा परिणाम आपल्याला झालेला पाहायला मिळतो। आणि त्यामुळे संपूर्ण हा जर आपण रस्ता बघितला, या ठिकाणी अगदी स्लो मुव्हिंग ट्रॅफिक आपल्याला पाहायला मिळते। एकामागे एक या सगळी वाहनं बोरिवलीच्या दिशेने जात आहेत। तर पुढे आपण बघितलं वसई विरारला सुद्धा अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे तिथे सुद्धा वाहतुकीची समस्या जाणवते। आणि त्यामुळे हे संपूर्ण जर दृश्य बघितलं तर अगदी गायमुख पासून सुरू झालेली ही वाहतूक कोंडी आपल्याला फाउंटन पर्यंत पाहायला मिळते। कॅमेरामॅन विनय राजभर समी वेदांतने, एबीपी माझा।